आज या ठिकाणी जिथं हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांची कर्मभूमी आहे त्या बाजारखान नदीमध्ये बाजारखान देवगाव पिंपळ अमरापूर आणि आवळगाव येथील सर्व 5 गावचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत। तसं चेंडूपाडा आपण जाऊ। मी सर्वप्रथम खासदार संदीपांजी दुबे साहेब यांचं तालुक्याच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करीत का अतिवृष्टीमध्ये पाहणी करण्यासाठी आज जवळजवळ 17-18 गाव आपण सकाळपासून त्या ठिकाणी केली आणि सर्वांना आदेश देऊन टाकले खासदार साहेबांनी पंचनामे झाले पाहिजे, ज्या घरात पाणी शिरलं त्याचे पैसे मिळाले पाहिजे, शेतीमालाचं नुकसान झालं त्याचे पैसे मिळावं, निधी मिळावं आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कांदा चाळ असं विहिरी असं त्याचे पंचनामे करायचे आणि टप्प्याटप्प्याने सगळे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत। परंतु आज साहेब तुमचा दौरा या ठिकाणी होत असताना एक आणखी अतिवृष्टी ही दुःखाची बातमी आहे, परंतु आनंदाची बातमी अशी आहे आणि सर्वांनी अंडरलाईन करून ठेवा की ज्या कमलपूर बाजारखानच्या बांधाऱ्यासाठी आपण झगडतोय त्याला जवळजवळ अंतिम स्वरूप त्या ठिकाणी तयार तुम्हाला माहिती आता काय काय झालं, परंतु आता एक पूल सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकतोय। कोणीतरी त्याची झेरॉक्स कॉपी उद्या करू नये म्हणून मी मुद्दाम आज चर्चा केली। त्या ठिकाणी 5-6 दिवसापूर्वी आम्ही खास कमलपूर बाजारखानच्या पुलाची मागणी केली आणि त्याला जवळजवळ 100% यश आलं। आपल्याला त्या ठिकाणी 6 मीटर रुंदीचा पूल आपल्याला त्या ठिकाणी करण्याचं धोरण आपण ठेवलेलं आहे। पूल त्या ठिकाणी पूर्ण होईल, त्याची अंतिम डिझाईन सी साहेबांनी त्या ठिकाणी पाठवलेली आहे। मुद्दाम आज घोषणा करायची होती बाळासाहेब पाटील आणि म्हणून एक चांगलं काम त्या ठिकाणी मार्गी लागत। पंचनामे होतील, अतिवृष्टी झाली, दुःखाचा प्रसंग आहे, परंतु आम्ही आपल्या सर्वांच्या पाठीमागं भक्कमपणाने उभा आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही आवाज द्याल तेव्हा तेव्हा रात्री बेरात्री अतिवृष्टीमध्ये मी आहे, तात्या आहे, आपण सर्व मंडळी